आता पुढची बातमी। बारामती लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी बारामतीकरांनी अजित पवारांच्या नावाने लिहिलेले एक पत्र व्हायरल झालं होतं आणि आता विधानसभेच्या आधी देखील तशाच प्रकारचं एक पत्र बारामतीमध्ये पुन्हा एकदा व्हायरल होतंय। अजित पवारांच्या एका कट्टर कार्यकर्त्याने हे निनावी पत्र लिहिलंय। एकेकाळी कणखर स्पष्टवक्ता अशी ओळख असलेल्या अजितदादांचा सूर हा का बदललाय, त्यांच्यावर काही दबाव आहे का, असा सवाल या कार्यकर्त्याने विचारला। लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर अजितदादा आमच्याकडे संशयाने पाहतात, मग पवार साहेबांना धोका देऊन आम्ही नेमकं काय मिळवलं, असा सवाल देखील या पत्रामधून विचारण्यात आला। आजकाल तुमचं वागणं, बोलणं, सांगणं आणि ऐकणं सुद्धा पार बदलून गेलंय। तुम्ही मुलाखतीत आणि जनसन्मान यात्रेच्या भाषणात चूक झाली म्हणून जी काही जाहीर कबुली देताय, त्यामुळे तुमचं नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न माझ्यासारख्या लाखो दादाप्रेमी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय। तोच संभ्रम तुमच्या काल परवाच्या बारामतीच्या सभेने अधिक गडद केलाय। सभेमध्ये तुम्ही भरभरून बोललात, मात्र तुमचा सूर नेमका कळत नव्हता। तुम्ही खदखद व्यक्त करताय की सहानुभूती मिळवताय, किंवा भावनिक कार्ड खेळताय की मन मोकळं करताय, हेच नेमकं समजत नव्हतं आणि अजूनही समजलं नाहीये। आता तुमच्या भाषणातला रांगडेपणा, स्पष्टपणा, रोखठोकपणा आणि लढाऊपणा हरवलाय की काय, अशी भीती वाटत राहते। वहिनींच्या पराभवाला तुम्ही सोडून आम्ही सगळेच जबाबदार आहोत, अशी तुमच्या मनाची भावना झाली आहे, असं तुमच्या बोलण्यावरून सतत जाणवतंय। माफी मागून तुम्ही तुमचा स्वार्थ साधला आणि आम्हाला वाऱ्यावर सोडलं, अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात का येऊ नये? लोकसभेच्या प्रचारात भावनिक होऊ नका म्हणत होता, आता मात्र तुम्ही स्वतःच खूप भावुक होताय। तुम्हाला नेमकं झालंय तरी काय? तुम्ही एवढे का घाबरून गेलायत? दादा, सध्या तुम्ही पिंक झाला आहात आणि तुमचे विचारही पिंक झालेत की काय, अशी शंका मला येते। रात गई बात गई म्हणून नव्या जोमाने कामाला लागूया। निराशेची जळमटं फेकून द्या, जिद्दीने उभं राहू, जिद्दीने लढू आणि बारामतीचा गड पुन्हा एकदा काबीज करू। तेव्हा हे पत्र आता व्हायरल होताना बघायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।